नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने तत्परता दाखवत 2 संशयितांना ताब्यात घेत एक धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची चर्चा होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास बीट मार्शल पोलीस अंमलदार दीपक दुसाणे आणि स्वप्नील रणमाळे हे कॉलेज रोड परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी सिरेन मिडोज परिसरातील एका बांधकाम साईटवर काही तरुणांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहताच काही तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी 2 संशयितांना शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे जुबेर जाकीर शेख आणि फारुख शरीफ शेख अशी आहेत। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आरोपी जुबेर जाकीर शेख याच्या विरोधात यापूर्वीही इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे।